अर्धा कप बारीक रवा आणि अर्धा कप कणिक गव्हाचं पीठ घेऊन प्रथम मिक्सरमध्ये रवा बारीक करून घ्यावा. त्यात थोडे मीठ, नंतर गव्हाचं पीठ घालून दोन्ही परत मिक्सरला फिरवावे आणि त्याची कणिक तिंबून घ्यावी. आता उकळलेल्या पाण्यात डाळ शिजण्यास ठेवावी. इकडे मिक्सरमध्ये रवा बारीक करून घेतलेला आहे. त्यातच आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि यात आपण गव्हाचं पीठ मिक्स करून परत ते ब्लेंड करायचं. इकडे डाळीला उकळी आल्यानंतर वरती जो फेस येतो तो सर्व काढून टाकावा. असे केल्याने पुरणपोळी पचायला हलकी होते. आता मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घ्यावे. तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर तुम्ही त्याच्यावर पण पीठ मळू शकता. मिक्सरला अशी कणिक मऊ झाल्यानंतर ती काढून घ्यावी आणि मऊसूद हाताने मळून घ्यावी. असा गोळा झाल्यानंतर त्यात पूर्ण पाणी टाकून ठेवावे. कणिक बुडेपर्यंत पाणी टाकावे. पंधरा 20 मिनटं अशीच ठेवून नंतर छान मऊसूद मळून घ्यावी. आणि मध्ये मध्ये डाळीवर पण लक्ष ठेवावे. डाळ शिजली आहे की नाही ते चेक करावे.